उरणमधील 9 वर्षीय आराध्या विनोद पुरोहिनं बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मुंबई, रायगड, कल्याण ह्या जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 वर्षात झालेल्या विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बक्षिसांचे शतक गाठले। तिच्या ह्या यशानंतर तिच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा होतोय, तर तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळत असल्याच्या भावना तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्यात। आराध्याला पुढे ग्रँड मास्टर बनवून देशाचं नाव उज्ज्वल करायचंय असं सुद्धा तिनं सांगितलं। आराध्या, तू बुद्धिबळ खेळतेस, आज 100वा बक्षीस मिळालं तुला, काय बोलशील? मला चेस खेळायला खूप आवडते। संदीप सरांनी मला गाईड केलं, सांगितलं कुठे कुठे टुर्नामेंट्स आहेत। जसं मला मम्मी आणि बाबांनी मला घेऊन गेले, मावशीने मला घेऊन गेली आणि मला आता खूप मनापासून आवडते चेस आणि मी पुढे गेली आणि मला आता 100वा बक्षीस मिळालं आहे। तू आता कुठे कुठे स्पर्धा केल्यास आणि आजची स्पर्धा कुठली होती आणि स्पर्धा तुला किती टफ असतात आणि तू कशी त्या स्पर्धांना सामोरं? स्पर्धा खूप इथे असतात, म्हणजे ठाणा, पनवेल, कल्याण, अंधेरी, डोंबिवली, अजून तेवढ्या हार्ड असतात। टफ म्हणजे मीडियम। तू 100वा बक्षीस मिळालं, खूप आनंद आहे, तुझं स्वागत सगळे करतायत, सन्मान करतायत सगळे। याच्या पुढे भविष्यात तुला काय करायचं आहे? मला भविष्यात ग्रँड मास्टर बनायचं आहे।